नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो. अलीकडच्या काळामध्ये जर्सी गायींचं पालन जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जातं. भरघोस उत्पादनासाठी जर्सी गायींच्या वेगवेगळ्या ब्रीडचा वापर केला जातो. परंतु अशा परिस्थितीत शेजबाबलगाव येथील शेतकरी शशिकांत शंकर पुदे यांनी आपल्या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देशी गायींचं पालन केले. तर या देशी गायींच्या पालनामागे त्यांचा नक्की काय हेतू आहे आणि त्याचा उपयोग काय असू शकतो याबद्दल आपल्या प्रतिनिधींनी आज त्यांच्याशी केलेली ही सविस्तर बातचीत. मी एक खिलार गोपालक आणि खिलार ब्रीडिंगचे वळूपालक पण आहे. माझ्याकडचे जे काजळी खिलार, कोसा खिलार आणि जवारी खिलार या तिन्ही जातीची माझ्याकडे दुधाच्या वंशावळीमध्ये मी बुल तयार केलेले आहेत. आणि त्यांच्यापासून झालेले जे पाडे आहेत त्या बुलपासून पहिल्या वेताला 4 लिटर 5 लिटर दूध पिळणाऱ्या कालवडी तयार करतोय मी. आणि त्यांच्या जे गायी आहेत माझ्याकडे आता सध्या, त्या एका टायमाला 5-5.5 लिटर दूध देणाऱ्या गायीची वंशावळी मी जतन केलेली आहे. आणि ब्रीडिंगवर पण मी काम करतोय. आणि ह्यांच्या खिलार गायीच्या संदर्भातनं हे माझी सेंद्रिय शेती, मी माझ्या शेतामध्ये चिक्कू, आंबा, काजू, मसाला पिके, ऊस, पुन्हा आंबा, या आंब्याच्या विविध वाण आणि काजूचे 3 वाण, मसाला पिकं, दालचिनी, जायफळ, काळी मिरी, सुपारी, कोकणातली पूर्ण पिकं आणि माझ्याकडे वैरणीचे वाण 3-4 वाण विकसित करून मी माझ्या शेतावरती या गायींच्या उपजीविकेसाठी मी ती वैरणीचा पुरवठा व्हावा या संदर्भात मी गुजरातवरून काही वैरणीची बीज आणली. पुन्हा पुण्याच्या राहुरी विद्यापीठातून काय आणलेले असे विविध वाण मी जतन केले आहेत. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जी काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये काजळी खिलार गाय यासाठी मी GI मानांकनाची मागणी आज मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे, उपमुख्यमंत्र्याकडे केलेली आहे. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याची शान ही काजळी खिलार गाय 1 नंबरला असल्यामुळे त्याच्या दुधाचं महत्त्व, आयुर्वेदातलं महत्त्व, तुपाचं महत्त्व. काय नेमकी वैशिष्ट्य आहे? काजळीची वैशिष्ट्ये, तिची जी वैशिष्ट्य आहेत, तिची शिंगे बुडापासून काळी, तिचे डोळे काळे, नाकपुडी काळी, पायाची खुरं काळी, शेपूटगोंडा काळा आणि डोळे काजळ घातल्याप्रमाणे आणि रंग पांढरा शुभ्र येतो. ही काजळी खिलारची वैशिष्ट्य आहेत. सगळ्यात दिसायला आकर्षक, देखणपणा जास्त, रागीट, चपळ, हुशार ही सगळे गुण जेनेटिक आहेत. आपल्याला जर पुढच्या पिढीसाठी आपल्याला जमिनी जर जिवंत ठेवायच्या असल्या, तर ही खिलारचं दूध, दही, ताक, तूप मानवी आरोग्यासाठी आणि शेतीसाठी शेण, गोमूत्र आणि आपल्याला जे जमिनीला पोषक घटक आहेत ती खिलार गाईच्या शेण गोमूत्रातून मिळते. त्याच्यामध्ये आपण अनेक प्रक्रिया करून जीवामृत, घनजीवामृत, गांडूळ खत, ही सगळ्या बायोगॅस, ही सगळे जर प्रकल्प आपण सुरू केले तर आपल्याला शेतीसाठी पण उपयुक्त आहे. आणि त्याची खासियत म्हणजे तिची रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे सगळ्यात. आणि तिची झालेली वासरं खोंड शर्यतीसाठी, गाई दुधासाठी आणि हे समुद्र मंथनातलं 14वं रत्न आपल्याला परमेश्वराने दिलेलं वरदान आहे आणि ते आपल्या सोलापूर जिल्ह्याला लाभलेलं आहे. आज कालवडीसाठी, दुधाच्या वंशावळीतल्या कालवडीसाठी वेटिंगला आहेत. मग त्या सगळ्यांना पुरवठा होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला अजून नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावे लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपल्या आरोग्यासाठी तिचं दूध एक उत्तम आहे. आता एखाद्याला गाय घ्यायची आणि तर त्याला जर गाय, लोकांना खिलार गायचं महत्त्व आत्ता पटायला लागले. कारण कॅन्सरसारख्या आजारावर मात करायचं म्हटलं तर खिलार गायचं शेण गोमूत्र काम करतंय, तिचं दूध तूप काम करतंय. पण हेच जर आपल्या आरोग्यात नसेल तर त्याचं आपल्याला जे ऱ्हास होत चाललाय दवाखान्याकडचा आपला शारीरिक नुकसान म्हणा, अटॅकसारखे आजार, कॅन्सरसारखे आजार, किमती कशा आहेत? आणि ह्याच्यावर आपल्याला लोकांना आत्ता त्याचं महत्त्व कळाल्यामुळं आता आपल्या भारतातल्या सगळ्या गायी संपुष्टात आल्या. याच्याकडे लोकांचा जे कल होता त्याचं महत्त्व लक्षात आल्या कारणानं लोकांना आत्ता खिलार गायीचं महत्त्व कळलं आहे. त्यामुळे लोक आज गायी वेटिंगला आहेत, आम्हाला एक काजळी खिलार गाय द्या, दुधाची गाय द्या. मग ह्याचं जे आता महत्त्व कळाल्या कारणानं आपल्याला त्याच्या किमतीमधलं तर खरेदी करताना आज लाखो रुपयापर्यंतची तिचं व्हॅल्यू झालेलं आहे. मग त्याचं व्हॅल्यू पूर्तता करायसाठी आपण सगळ्यांना अवेलेबल करून देऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येकानं आपल्या दारात एक तरी खिलार गाय जोपासली तर पुढं आपण विक्री बी करू शकतोय. आणि आपल्याला लागणारा जी काय शेतीसाठी निविष्ठ आहे सेंद्रिय शेतीसाठी ती तिच्यापासून मिळते. शशिकांत पुदे यांनी दिलेली माहिती अनेक शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. कारण येत्या काळामध्ये देशी गायींना अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होत आहे.